नमस्कार मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मतदान कार्डचा फॉर्म कसा भरावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मतदान कार्ड डाउनलोड कसे करावे. तुमचे मतदान कार्ड हरवलेले आहे किंवा तुम्हाला तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला 100% मदत करणार आहे तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ते आपण क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. इपिक कार्ड डाउनलोड असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर ऑफिशियल साईट ओपन करायची आहे. लॉग इन वोटर. त्याच्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुमचं व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा अकाउंट लॉग इन होईल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसत आहे. तर तुम्हाला या साईडला इपिक डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. इपिक कार्ड डाउनलोड वरती. तर चला आता आपण त्याच्यावरती क्लिक केलंय. त्याच्यानंतर तुमच्याकडे इपिक नंबर जनरेट झाला असेल किंवा तुमच्याकडे रेफरन्स नंबर असेल, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर एक रेफरन्स नंबर भेटतो. तो रेफरन्स नंबर टाकून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. जर तुमचं मतदान कार्ड हरवलेलं असेल तर तुम्हाला मतदान कार्डचा नंबर लक्षात असेल किंवा तुमच्याकडे मेसेजमध्ये पण इपिक नंबर भेटतो. आपण लाईव्हली चेक करू शकतो. वोटर पोर्टलवरती आपलं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही, तिथून पण तुम्ही तुमचा इपिक नंबर काढू शकता. जर तुमच्याकडे इपिक नंबर असेल तर इपिक नंबर टाकून आपण डाउनलोड करू शकतो. तर माझ्याकडे इपिक नंबर अवेलेबल आहे. मी इपिक नंबर टाकून मतदान कार्ड डाउनलोड करणार आहे. तर चला आता मी इपिक नंबर इथे टाकला आहे. स्टेट सिलेक्ट केला आहे, महाराष्ट्र स्टेट. त्याच्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इपिक नंबर तिथे दिसतोय, तुमचं नाव दिसतंय, तुमचं स्टेट दिसतंय आणि AC म्हणजे तुमचा तालुका कुठला आहे व तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर कोणता आहे हे पण तुम्हाला दिसतंय. आता तुम्हाला इथे सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती जसं आपण क्लिक कराल थोडासा लोड होईल व तुमचं मतदान कार्ड डाउनलोड होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला PDF दिसेल. त्या PDFची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. याला लॅमिनेशन करून तुम्ही हे वोटर ID कुठेही यूज करू शकता. हे व्हॅलिड आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. जय महाराष्ट्र.